झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. रोखोक मध्ये आपलं स्वागत. राज्याचं नवं उद्योग धोरण जाहीर झालंय. राज्यात नव्या उद्योगांना आकर्षित करण्याचा आणि आजारी उद्योगांना नवसंजीवनी देण्याचा संकल्प सरकारनं या धोरणाच्या माध्यमातून सोडलाय. मात्र राज्याला नंबर 1 वर नेण्यासाठी हे धोरण तोकडा असल्याची टीका करत सरकारच्या हेतूवरच विरोधकांनी संशय घेतलाय. या धोरणातून छोट्या मोठ्या उद्योगांना नेमकं काय मिळणार आहे? राज्यातून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना आणि उद्योजकांना थांबवण्यासाठी या धोरणामध्ये नेमकं काय आहे? आणि हे धोरण बिल्डर धार्जिणं असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का, यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया औद्योगिक धोरण किती फायद्याचं या खास कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा करण्यापूर्वी आपण बघूया याबाबतचा हा खास रिपोर्ट. बुधवारी राज्याचं नवं आर्थिक धोरण जाहीर झालं. नव्या धोरणामुळे येत्या 5 वर्षात 5 लाख कोटींची गुंतवणूक होणार असून 20 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. नव्या पॉलिसीमध्ये मगाशी उद्योग मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जे उद्दिष्ट आहेत त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वेग वाढवायचा हे प्रमुख उद्दिष्ट. त्याचबरोबर जवळजवळ 5 लाख कोटीची गुंतवणूक आणि 20 लाख नवीन रोजगार असं मुख्य उद्दिष्ट आहे. नवीन उद्योग धोरण राज्याच्या हिताचं की बिल्डरांच्या, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. सेजच्या जमिनीवर इमारती उभ्या करण्यासाठी बिल्डरांना अधिकृत मुभा देण्याचाच हा घाट असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. नव्या धोरणाच्या नावाखाली सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनीवर दरोडा टाकला असून सरकारचा निवडणुकीसाठी पैसा उभारण्याचा हा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. हाऊसिंग पॉलिसीमध्ये रेसिडेन्शियल पॉलिसी जाहीर करणं म्हणजे हा सरळ या राज्यामधल्या बिल्डर्सला मदत करण्यासाठीच आणलेली पॉलिसी आहे. दुसरा कुठलाही हेतू नाही. तुम्ही पैसा कमवण्याचाच हेतू दिसतोय. यामागे काहीतरी षडयंत्र आहे. यामागे सरकारला कुठून तरी पैसा बिल्डरकडून उभा करायचं एक षडयंत्र याच्यामध्ये दिसत आहे. निवडणुकीचा खर्च याच्या माध्यमातून निघेल अशी तर व्यवस्था सरकार करत नाही ना. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलंय. राज्याच्या उद्योग धोरणात सेजची जमीन गृहप्रकल्पांना देण्याची कुठलीही तरतूद नसल्याचं त्यांनी म्हटलंय. सेजच्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारण्याचं वृत्त अज्ञानातून आल्याचं राणेंचं म्हणणं आहे. मूळ पॉलिसीला कोणी हात न लावता फक्त एसीझेड वरून मत केलं आणि दिलं. एसीझेडची उलट आम्ही फ्री होणारी जमीन अडकवली. जी जमीन त्या मालकांना फ्री होणार होती एसीझेड रद्द केल्यावर ती आम्ही इथे अडकवून औद्योगिकरणामध्ये आणलेले अशी आमची हे धोरण आहे. हे धोरण राज्याला नक्कीच प्रगतीकडे नेईल आणि जो आपला पहिला क्रमांक आहे तो कायमचा टिकेल असं मला वाटतं. या धोरणातील तरतुदी पाहता मुख्यमंत्री बिल्डर लॉबी समोर झुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता या नव्या धोरणामुळे ग्रामीण आणि मागास भागात खरंच उद्योग येतात की केवळ पुणे, मुंबई, नाशिक परिसरातल्या बिल्डरांची चांदी होते हे लवकरच कळेल. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. आणि सुरुवातीला आपण बघूया आजचा रोखोक प्रश्न काय आहे. आजचा आमचा प्रश्न आहे, राज्याचं औद्योगिक धोरण नव्या उद्योगांना आकर्षित करेल का? या विषयावर www.facebook.com/झी24तास वर जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. या कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की जनतेने या प्रश्नावर काय कौल दिलेला आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि बिझनेस स्टँडर्डचे असोसिएट एडिटर संजय ओक. नमस्कार. त्याचबरोबर मुंबईतून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप. त्याचबरोबर मुंबईतूनच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आणि पुण्यातून प्रसिद्ध उद्योजक आणि त्याचबरोबर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक DSK अर्थात DS कुलकर्णी सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया एकनाथ खडसे यांच्यापासून. खडसे साहेब, विरोधकांनी अत्यंत महत्वाचे आरोप केलेले आहेत. सरकारच्या हेतूवर विरोधकांनी तुम्ही स्वतः संशय घेतलेला आहे. बिल्डर धार्जिणं धोरण असल्याचं म्हटलेलं आहे. सरकार निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याच्या मागे लागलेलं आहे असा सुद्धा आरोप विरोधकांनी केलेला आहे. नवं औद्योगिक धोरण सक्षम नाही असं तुम्हाला का वाटतंय? मला ते बिल्डरच्या संदर्भामध्ये म्हटलं तर या राज्यामध्ये 33 SEZला सरकारने परवानगी दिली. त्यातले 5 SEZ जे नोटिफाय झाले आणि 28 डिनोटिफाय करावे लागले. या 28 SEZ पैकी जर बहुसंख्य SEZ पाहिले आपण, ज्या ज्या लोकांनी घेतले तर मुंबई, पुणे आणि ठाण्याच्या बाजूच्या जमिनी या लोकांनी घेतलेल्या आहेत. त्यांचे मी नावे देऊ शकतो आपल्याला.
की यामध्ये हिरानंदानी बिल्डर्स पवई मुंबईची 12 हेक्टर 57 आर जमीन आहे. रॉयल पॉल्स रॉयल पॉल्मची गोरेगावला 218 हेक्टर जमीन SEZ मध्ये. चिपळूण इन्फ्रास्ट्रक्चरची मुंबईला 40 हेक्टर. बॉम्बे इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनची माहुल मुंबईला 12 हेक्टर. रॉयल पॉम इंडिया लिमिटेडचं मिल कॉलनी गोरेगावला 10 हेक्टर. फेराने हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड ओझोन डेव्हलपरला 27 हेक्टर. सनस्टेट सिटी प्रायव्हेट लिमिटेड विलेज कोपरी ठाणे 54 हेक्टर आणि याबरोबरीला न्यू फाउंड प्रॉपर्टीजचे 21 हेक्टर. महिंद्रा गॅस्को डेव्हलपमेंट घोडबंदर ठाणे आणि जुईनगर 28 हेक्टर. सेरेन प्रॉपर्टी लिमिटेड एरोली ठाणे 14 हेक्टर. आर&ड बिल्डर वसई ठाणे 40 हेक्टर. सोलानी बिझनेस पार्क वाडा ठाणे 27 हेक्टर आणि एम्पायर इंडस्ट्रियल अंबरनाथ ठाणे 15 हेक्टर. नवी मुंबई रायगडकडच्या जमीन वेगळ्या. ह्या SEZच्या जमिनी शहरालगत आहे. आता ह्या ज्या डिनोटिफाय केलेल्या जमिनी आहे मुळामध्ये यांना SEZ साठी दिलेल्या ज्या कारणासाठी दिल्या त्या कारणामध्ये हे अयशस्वी झाले आणि अयशस्वी झालेल्या उद्योजकांनाच परत त्या जमिनी द्यायच्या आणि पॉलिसीमध्ये बदल करायचा. त्यामधले 60% इंडस्ट्रीसाठी आणि 40% अन्य कारणासाठी आणि त्यामध्ये रेसिडेन्स झोनला परवानगी द्यायची. यामध्ये मोठं षडयंत्र आहे कारण बिल्डरलाच या ठिकाणी उपयोग होणार आहे. जे बिल्डर मुळामध्येच अयशस्वी झाले आपले जे इंडस्ट्रियलिस्ट मुळामध्ये अयशस्वी झाले त्यांनाच आता परत परवानगी देऊन त्यासाठी वेगळी ऑथॉरिटी नेमून जसे 6 लवासाला वेगळी प्लॅनिंग ऑथॉरिटी नेमली तसं या ठिकाणी वेगळी प्लॅनिंग ऑथॉरिटी देऊन त्या ठिकाणी त्यांना परमिशन देण्याचे अधिकार देण्यात येत आहे. आजच्या या संदर्भामध्ये नक्कीच शंका घ्यायला जागा आहे. उद्योजकांना जर उद्योग सुरू करायचे असते तर त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत केले असते. ते करू शकले नाही. 60% जागेवर हे नक्कीच उद्योग उभे करतील याची खात्री नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.